ऐरोली के विधायक गणेश नाइक की 50 वर्षों के अविरत जनसेवा स्वर्ण महोत्सवी वर्ष के मद्देनजर उनके जन्मदिन के उपलक्ष्य में भगत लोक प्रतिनिधियों द्वारा विधायक गणेश नाइक को जनसेवेचा महाब्रांड की उपाधि देते हुए उसके लोगों का अनावरण उन्हीं के हाथों कर उन्हें एक अनोखा उपहार दिया है। नाईक साहेबांचे 50 वर्ष हे जनसेवेचे होती, म्हणूनच आम्ही त्याला नाव दिले जनसेवेचे महाब्रँड। जनसेवेचा अमृत महोत्सव म्हणून आज त्यांचा वाढदिवस आपण साजरा करतो आणि त्यांनी मग शहरामध्ये केलेली जे कार्य आहेत, मग शहराला सुरक्षित ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। या शहरामध्ये सर्व धर्म समभाव हा मेसेज त्यांनी देऊन सर्व लोकांना एकत्र घेऊन या शहराचा विकास त्यांनी केलेला आहे। स्वतःचं मोरबे धरण विकत घेण्याची हिम्मत त्यांनी दाखवली आणि मोरबे धरण विकत घेऊन नवी मुंबई शहराचा पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला। कोरोना काळामध्ये ज्या वेळेला महानगरपालिकेमध्ये नगरसेवक अस्तित्वात नव्हते, महासभा अस्तित्वात नव्हती, त्या दरम्यान जवळजवळ 80 वेळा या नवी मुंबई शहरातल्या नागरिकांसाठी कोरोना काळामध्ये विविध प्रश्न आरोग्या संदर्भात नवी मुंबई शहराचा विकासासंदर्भात अनेक प्रश्न आपल्या सर्व सहकार्यांना घेऊन महानगरपालिकेमध्ये जाऊन ते प्रश्न आयुक्तांमार्फत सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले। 50 वर्ष जनसेवेची पूर्ण केलेली असतील तर मला असं वाटतंय की नानांच्या संकल्पनेनुसार म्हणजे दशरथ भगत साहेब यांच्या संकल्पनेनुसार आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांचं 50वे वर्ष हे जनसेवेचं महाब्रँड म्हणून नाईक साहेबांना याच्या पुढे आपण उल्लेख केला पाहिजे। पूर्ण या 50 वर्षामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून नवी मुंबई शहरातल्या नागरिकांसाठी ज्या सेवा दिल्या, जी कार्य केली, त्या कार्याची एक भेट शब्दरूपामध्ये नानांच्या भगत साहेबांच्या लेखणीतून भेट दिलेली आहे। आणि म्हणूनच आज आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्यासारखा नेता, लोकनेता, लोकनायक, नवी मुंबई शहराचा लोकनायक आज शहराला लाभला आणि शहरासाठी त्यांनी जे कार्य केले सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांनी घेतलेली आहे। आणि म्हणूनच त्यांच्यासारखा नेता, त्यांच्यासारखा शिल्पकार, या शहराचा शिल्पकार म्हणूनच त्यांचा उल्लेख या ठिकाणी आपण सर्वजण करत असतो। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।